दुसऱ्या बाजूला कर्जत लोणावळा घाटातील सलग भूस्खलनामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक 45 तासांहून अधिक काळ ठप्प आहे। मंगळवारी रात्रीपर्यंत तिन्ही मार्गिका सुरू होऊ शकल्या नाही। घाटात अधूनमधून पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने दुरुस्तीचं काम सावधगिरीने सुरू आहे। सुमारे 400 कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून सुरक्षिततेनंतरच वाहतूक सुरू केली जाणार आहे। जवळपास 45 तास उलटून गेलेले तरी सुद्धा मुंबई पुणे रेल्वे सेवा अद्यापही ठप्पच आहे। आपण पाहतो या संपूर्ण घाट रस्त्यामध्ये मध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही हा संपूर्ण मार्ग सुरू करण्यात आलेला नाहीये। हा मार्ग सुरू करण्यासाठी दुरुस्तीसाठी जवळपास 400 कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतात। घाटामध्ये 400 कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर इथं प्रयत्न सुरू आहे दुरुस्तीचे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल चौने जोडले गेलेले आहेत। विशाल, 45 तासांनंतरही अजूनही हा संपूर्ण मार्ग सुरू झालेला नाहीये, मागचं मुख्य कारण काय? खरं तर रविवारच्या दिवशी रात्री मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास ठाकूरवाडी मंकिल या ठिकाणी दरड जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती कोसळली होती। त्यामुळे मुंबई पुणे या दरम्यानच्या ज्या 6 गाड्या आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या। संपूर्णपणे मार्ग जो आहे तो ठप्प झालेला होता। जवळपास 45 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप ही पूर्ववत जी आहे ही सेवा झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाही। मध्य रेल्वेचे जवळपास 400 किंवा त्यापेक्षाही अधिक कर्मचारी जे आहेत हे संपूर्ण यंत्रणा जी आहे पुन्हा एकदा पूर्ववत करण्यासाठी मार्गावरती आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर त्याच दिवशी मिसिंग लिंकवरती देखील दरड कोसळली होती। त्यामुळे संपूर्णपणे मुंबई पुणेचा जो कनेक्टिव्हिटी आहे ती संपूर्णपणे बंद झाल्याचं चित्र आपल्याला दिसत होते। एकीकडे रेल्वे मार्ग असेल रस्ते मार्ग असेल दोन्हीकडची कनेक्टिव्हिटी जी आहे ती बंद झालेलं दिसून येत होतं। मात्र रस्ते मार्गावरची कनेक्टिव्हिटी आता पुन्हा सुरू झालेली आहे। मात्र रेल्वेचा जो मार्ग आहे तो अद्यापही बंद असल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र मध्य रेल्वे जी आहे ती युद्ध पातळीवरती या ठिकाणी उतरलेले आहे। 400 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहे ते संपूर्ण खंडाळा असेल ज्या दरड प्रवण क्षेत्र आहेत त्या भागातल्या दरडी काढण्याचं जे काम आहे नक्की जवळपास 400 कर्मचाऱ्यांकडून हे संपूर्ण काम सुरू असल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।